मी ज्या नांदेड शहरामधून येतो त्या नांदेड शहर आज एक शैक्षणिक हब झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातली जवळपास 1.5 ते 2 लाख मुलं मुली तिथे शिकायला आलेले आहेत। शिंदे साहेब, या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत 10वी 12वी साठी ट्युशनसाठी आलेल्या, त्यांच्या पाठीमागे कायम काही मुस्लिम समाजाचे टोळके त्या मुलींच्या पाठीमागे असतात। मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळपास 150 हिंदूंच्या मुली ह्या पळवण्यात आल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये नेण्यात आल्या, हैदराबादला नेतात, कधी कलकत्त्याला नेतात आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतर करतात। आपल्याला माहित आहे की नांदेड हे शैक्षणिक हब झालेलं आहे। मुंबई पुण्यापासून तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या मुलं मुली साधारणतः 1.5 लाख मुलं मुली ट्युशन्सच्या निमित्तानं 10वी 12वीच्या निमित्ताने नांदेड शहरामध्ये आलेले आहेत। आणि मागच्या वर्षभरामध्ये आपण अधीक्षकांना पोलीस अधीक्षकांना विचारा की नांदेड शहरातून किती मुली गायब झालेल्या आहेत। साधारणतः 101चा आकडा जो रेकॉर्डवर आहे आणि जो रेकॉर्डवर नाही, समाजाच्या भीतीने असेल किंवा नातेवाईकांमध्ये बदनामी होईल, लोक काय म्हणतील म्हणून किमान 50 ते 100 लोकांनी पोलिसांमध्ये गुन्हे सुद्धा नोंद केलेले नाहीत। नांदेड शहरामध्ये जाणीवपूर्वक ह्या ज्या काही अल्पवयीन छोट्या मुली आहेत 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या, त्यांना जाताना ट्युशनला नेऊन सोडणे, ट्युशन सुटल्यानंतर त्यांचा पाठलाग करणे, त्याचबरोबर केवळ मुस्लिम तरुणच नाही तर त्यांच्याबरोबर मुस्लिम तरुणी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। त्या मुलींबरोबर मैत्री करणे आणि त्यांचा मनभेद करणे, त्यांना प्रवृत्त करणे, अशा पद्धतीचे कामं करतात। हळूहळू मैत्री वाढवतात, त्यांना मदत करण्याचा बहाणा करतात आणि प्रेमामध्ये गुंतून लवकरच जी काही बॉर्डर आहे आमच्या नांदेड जिल्ह्याची, कर्नाटक आणि आंध्राची, तिथून बॉर्डर पास होऊन हैदराबाद, बिदर, गुलबर्गा या ठिकाणी नेऊन तिथे निकाहनामे लावतात, तिथले सर्टिफिकेट घेतात आणि तिथले काही मुल्ला मौलवी लोक जे आहेत ते मुद्दाम या कामासाठी आर्थिक मदत करतात। अशा पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी या पद्धतीचे या इथल्या तरुणांनी चालू केलेली आहे। खऱ्या अर्थानं जर हिंदुस्थानाची प्रगती करायची असेल तर एक कुटुंब एक मूल ज्या पद्धतीनं चीननं सक्तीचं केलं त्या पद्धतीचंच धोरण हिंदुस्थानने राबवलं तर आणि तरच हिंदुस्थानाची प्रगती होऊ शकते। अन्यथा आपण बघता की मुस्लिम कुटुंबामध्ये 7-7, 8-8 मुलं होतात। आज त्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत, त्यांना चांगलं वाढू शकत नाहीत। छोटे छोटे कुठं पंक्चरवाले, अंडे विकणारे, ब्रेड विकणारे, अशा पद्धतीने कुटुंबाची वाताहत होते। मला काही कुठल्या धर्माबद्दल किंवा जातीबद्दल मला आकस नाही किंवा वाईट बोलायचं नाही, परंतु जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ते देशासाठी घातक आहे।